जरूर पाहावं लागेल. षटकातील पुन्हा एकदा पुढील बॉल. यावेळेला मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षक गोलंदाज स्वतः पुढे येत आहेत. यावेळेला मात्र गोलंदाज अतिशय सुंदर एस इट्स माइन हे मात्र शब्द त्यांच्या मुखातून आले आणि अतिशय सुंदर असा कॅच टिपला गेला. राहुल बॅक टू द पवेलियन कडे जाताना पाहायला मिळत आहेत. प्लीज धन्यवाद. काय सुंदर असं गीत मात्र आपल्याला पाहायला मिळतं. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. स्वप्नील पाटील फ्रॉम भामटपाडा ऍज अ बॅटर म्हणून त्यांची वर्णी या संघामध्ये लागली आहे. तेच आता मात्र नॉन स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतात. त्यावेळेला मात्र एलिव्हेशन तर प्रॉपर नाहीये. येस इट इज गॉन. सुंदर असा झेल टिपला जातो राहुल लैला यांच्या माध्यमातून. फलंदाज गॉन बॅक टू द डगआउट. धन्यवाद. थँक्स. पुन्हा एकदा विकेटचं पतन आपण पाहतोय. ऑन हॅट्रिक मात्र उदय यांना आपण पाहतोय. 2 चेंडूंवरती 2 विकेट पाहायला मिळत आहेत. विकेट हॅट्रिक साध्य केली जाईल का? धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या सद्यस्थितीला फलकावरती झालेली आहे 54. 54 धावा ऑन हॅट्रिक वरती मात्र उदय यांना आपण पाहतोय. षटकातील 5वा चेंडू बोलिंग ट्रॅक वरती उदय घेऊन येत आहेत. यावेळेला मात्र येस विकेट हॅट्रिक. काय जबरदस्त वेग या चेंडूला होता. सरळ ऑफ स्टंप वरती पिचिंग पाहायला मिळाला आणि येस इट इज गॉन. संजयजी गरत यांच्याकडून मात्र या विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयांचं पारितोषिक पाहायला मिळत आहे.